आज मी बनवतेय उपवासाचे साबुदाणा आणि बटाटा वापरून खुसखुशीत पापड। बऱ्याचशा महिलांची शंका असते हे पापड खाताना बऱ्याचदा तिखटचा ठसका जातो किंवा तळल्यानंतर लवकर लाल होतात, जास्त फुलत नाही। तर याकरिता मी काही छोट्या मोठ्या टिप्स वापरलेल्या आहेत। सोबतच साबुदाणा आणि बटाट्याचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलंय। त्यामुळे ना बटाट्याचे पापड अजिबात तेलकट होत नाही किंवा लालही पडत नाही। अगदी मस्त असे चारपट फुलतात, खुसखुशीत तयार होतात, अजिबात तेलकट न होता। नमस्कार मंडळी, मी तेजश्री खाद्यप्रेमी व्ह्यूअर्सचे खूप 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 मनापासून स्वागत करते। मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी या ठिकाणी बटाटे ना उकडवून घेतलेले आहेत। याचं वजनी प्रमाण तुम्हाला मी दाखवते, कारण या पापडांकरिता परफेक्ट प्रमाण घेणं गरजेचं आहे। बटाटा जास्त प्रमाणात घेतला तर पापड लालसर होतात आणि कमी घेतला तर पापडांना चिरा जातात। तर बघा, वजनी प्रमाणात हा 1 किलो बटाटा आहे आणि आता साबुदाण्याचं देखील त्याचप्रमाणे माप करून घेऊया। तर 1 किलो बटाट्याकरिता 300 ग्रॅम मी साबुदाणा घेतलाय। हा न भिजवलेला साबुदाणा आहे आणि वाटीने मोजला तर 1/4 वाटी। बरेच जण बटाटा जास्त प्रमाणात घेतात तर साबुदाणा कमी प्रमाणात घेतात, पण असं केल्यामुळे एक तर आपले पापड लालसर तर होताच, पण त्याचसोबत ते जास्त फुलत नाही आणि याचमुळे आपले पापड देखील खुसखुशीत न होता थोडेसे कुरकुरीत होता। तर बघा, आता या उकडलेल्या बटाट्याचे संपूर्ण साल आपण पहिले काढून घेऊयात, कारण हा आपल्याला छान असा मऊसूत मॅश करून घ्यायचा आहे। हा मॅश करण्याकरता मी पुरण दळण्याची चाळण वापरणार आहे, पण जर तुमच्याकडे जर अशी पुरण वाटण्याची चाळण नसेल तर तुम्ही किसणीने हे बटाटे किसून घेतले तरी देखील चालणार आहे। पण मी त्यापेक्षा ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवते। बघा, या पद्धतीने पुरण दळण्याची चाळण घ्यायची आहे, त्यामध्ये संपूर्ण उकडलेले बटाटे घालायचे आणि एका पेल्याच्या मदतीने हे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे। अगदी सहजतेने फार पटकन असे मऊसूत हे मॅश होतात। अगदी काही मिनिटांमध्ये आपला संपूर्ण बटाटा पुरणासारखा मऊसूत मॅश करून झालाय आणि त्याचसोबत हे ओव्हरकुक झालेले नसल्यामुळे जास्त ओलसरही झालेले नाहीयेत। आपण या पापडांकरिता साबुदाणा भिजवून घेतलेला नाहीये, हा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे। त्याकरिता हा मी पहिले थोडासा ना गरम करून घेते, हलकासा भाजून घेते, यामुळे तो थोडासा फुलला जातो आणि मिक्सरला देखील पटकन बारीक दळला जातो। मिक्सरचं भांडं देखील खराब होत नाही। तर बघा, अगदी हलकासा एकदम कमी गॅसवर मी थोडासा हा गरम करून घेतलाय। थोडासा फुलल्यासारखा दिसला लगेचच गॅस बंद करूयात आणि हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात हा मी लगेच काढतेय, तरी देखील हा मी थंड झाल्यानंतरच दळणार आहे। हा साबुदाणा भाजून घेतल्यामुळे यातील ओलसरपणा, मॉइश्चर कमी होतं आणि तो मिक्सरला पटकन दळला जातो। काही वेळातच साबुदाणा माझा थंड झालाय, लगेच मिक्सरला दळून घेते। जेवढा शक्य आहे तेवढा बारीक दळणार आहे, कारण हा जर आपण जास्त जाडसर ठेवला तर पापड तळल्यानंतर याचे कण दातांना चिकटतात, व्यवस्थित साबुदाणा फुलत नाही, तळला जात नाही। तर बघा, रव्यापेक्षाही बारीक आपलं एका प्रकारचं साबुदाण्याचं पीठच तयार झालंय। हे लगेचच मी या मॅश करून घेतलेल्या बटाट्यात घालते। यासोबत घालूयात थोड्याशा तिखटपणाकरिता हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लाल मिरच्या। लाल मिरच्या फक्त पापड छान दिसण्याकरिताच घातलेल्या आहेत। काही महिलांना यामध्ये लाल तिखट किंवा लाल मिरची पूड घालतात, पण असं केल्यामुळे ज्यावेळेला आपण पापड तळतो ना त्यावेळेला हे लाल तिखट पटकन जळतं आणि मग हे पापड खाताना देखील थोडेसे ठसका लागल्यासारखे होतात। मिक्सरला दळून घेतलेल्या मिरच्यांची पेस्टही घातली, सोबतच चवीनुसार मीठही घातलं, साधारणतः 1.5 चमचा। आता संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेऊयात। ज्या वाटीने मगाशी मी साबुदाणा मोजून घेतला होता त्या वाटीने हा किसलेला बटाटा साधारणतः 3 वाटी भरला होता। जर हे मिश्रण तुम्हाला अति प्रमाणात कोरडं वाटत असेल तर 1-2 चमचे तुम्ही पाणी देखील घालू शकता, परंतु हे मिश्रण अति प्रमाणात देखील पातळ व्हायला नको याची देखील काळजी घ्या। तर बघा, हे मिश्रण मिक्स करण्याकरिता मला अजिबात पाण्याची गरज पडलेली नाहीये। अगदी व्यवस्थितरित्या दोनही साहित्य छान एकजीव झालं, कणकेप्रमाणे घट्टसर गोळा माझा तयार झालाय। बघा, या पद्धतीने बरेच जणांना अशाच मिश्रणाचे लगेचच पापड बनवायला घेतात, पण हे पापड ना जास्त फुलत नाही आणि त्यामुळे खुसखुशीतही होत नाहीत। त्याकरिता मी एक छोटीशी टिप्स वापरतेय, एक एक्स्ट्रा स्टेप वापरतेय। त्याकरिता मगाचीच पुरणाची चाळणी घेतलीये, त्यामध्ये संपूर्ण हे पीठ घातलं, थोडंसं पसरवून घेतलंय आणि लगेचच एखाद्या मोठ्या कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवायचे आणि त्यावर ही चाळण ठेवायची। यावर एक झाकण ठेवूयात, गॅसची फ्लेम फुल करूयात आणि 5 ते 7 मिनिटाकरिता हे मिश्रण वाफवून घेऊयात। तुमच्याकडे जर स्टीमर असेल त्यामध्ये मिश्रण वाफवून घेतलं तरी देखील चालणार आहे।
तर बघा काही वेळातच आपलं हे मिश्रण छान असं वाफवलं गेलंय पूर्णतः। यामधील जी साबुदाण्याची पूड होती ती ट्रान्सपरंट झाली, याचा रंग बदलल्यासारखा दिसतोय। थोडंसं मिश्रण अशा पद्धतीने खालीवर करून बघायचं। बघा आतमध्ये देखील हे मिश्रण अजिबात कच्चं नाहीये, पूर्ण शिजलं गेलंय। गॅस बंद करूयात आणि लगेचच याचे पापड बनवायला घेऊयात। या वेळेला मात्र अजिबात वाट बघायची नाहीये, नाहीतर मग आपलं हे मिश्रण थोडंसं कडक स्वरूपाचं तयार होतं। पापड बनवण्याकरिता मी या ठिकाणी प्रेस यंत्र घेतलंय। एक अशा पद्धतीचा प्लास्टिकचा पेपर घेतलाय, याला अगदी थोडंसं तेल लावून घेते। तेल आपल्याला फक्त सुरुवातीच्याच पापडाला लावायचंय, नंतर आपल्याला तेल नाही लावलं तरी देखील चालणार आहे। आता यावर पिठाचा छोटासा गोळा ठेवलाय। तुम्हाला हा पापड कितका मोठा आणि कितका छोटा बनवायचा आहे त्यानुसार हा पिठाचा गोळा घेऊ शकता। वरून पुन्हा एकदा दुसरी प्लास्टिकची शीट ठेवली आणि प्रेस यंत्राने हा पापड दाबून घेतला। बघा किती मस्त असा आपला हा साबुदाणा बटाटा पापड तयार झालाय। साईडने जर तुम्हाला थोड्याफार चिरा गेल्यासारखे दिसत असतील तर तुम्ही या हाताने व्यवस्थित करून घेऊ शकता। लगेचच एखाद्या कापडावरती वरील प्लास्टिक काढून हा पापड पालथा घालायचा आहे आणि हे खालचं सुद्धा प्लास्टिक काढून घ्यायचंय। सेम पद्धतीने आणखी एक पापड तुम्हाला बनवून दाखवते। आपलं हे मिश्रण इतकं छान मऊसूत शिजलेलं आहे की आपल्याला हे अजिबात मऊसूत करून घेण्याची देखील गरज पडत नाही किंवा गोल आकार देण्याची देखील गरज पडत नाही। या पद्धतीने थोडंसं मिश्रण ठेवायचं, वरून एखादा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि लगेच प्रेस यंत्राने हे दाबून घ्यायचे। किती मस्त असे आपले हे पापड तयार होतात। तुमच्याकडे जर या पद्धतीचं प्रेस यंत्र नसेल तर तुम्ही लाटून किंवा मग एखाद्या डिशच्या मदतीने देखील हे पापड पसरवून घेऊ शकता, गोल करून घेऊ शकता। आणि हे पापड ना आपल्याला जर पातळ हवे असतील तर थोडंसं जास्त जोर लावून प्रेस यंत्र दाबायचं, पातळही तयार होतात। मोठ्या आकाराचे किंवा छोटे छोटेसे पापड देखील आपण बनवू शकतो। संपूर्ण पापड आपले तयार करून झाले आहेत। साधारणतः घेतलेल्या मिश्रणामध्ये 45 ते 50 मध्यम साईजचे पापड तयार होतात। आता हे मी एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेते। एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपले साबुदाणा बटाटा पापड या ठिकाणी तयार झाले आहेत। बघा किती छान असे पातळ, अजिबात चिरा न जाता हे पापड तयार होतात। रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे याला चमकही तेवढीच छान आली आहे। लगेचच हे पापड तळून बघूयात। त्यासाठी मी आज वापरतीये अगारो कंपनीची ट्रायप्लाय स्टील कढाई। ही कढाई अखंड ट्रायप्लायची असल्यामुळे याचं बूड देखील जास्तच जाड आहे, वजनदार आहे। यामध्ये प्रत्येक अन्न न करपता, रंग न बदलता अगदी परफेक्टरित्या शिजतं। सोबतच यावर एक झाकण आणि याला हँडल असल्यामुळे ही कढाई वापरणं देखील तितकंच सोपं आहे। लगेच आपण हे पापड तळून बघूयात। त्याकरिता एक पापड मी तेलामध्ये सोडलाय। बघा काय मस्त 4 पट 5 पट फुललाय। रंग देखील अजिबात लालसर आलेला नाहीये, पापडही अजिबात तेलकट झालेला नाहीये। फक्त हे पापड तळताना एक टिप्स लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपलं तेल हे कडकडीत गरम असावं आणि यासोबत गॅसची फ्लेम देखील फुलच असावी। आता हा कच्चा पापड आणि तळलेला पापड यांमधील फरकावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल। आणखी 5-6 पापड आपण तळून घेऊयात। तुम्हाला जर वाटलं आपलं तेल खूपच अतिप्रमाणात तापलं गेलंय तर त्यावेळेला तुम्ही गॅसची फ्लेम कमी अधिक करू शकता। बघा किती मस्त असे खुसखुशीत, अजिबात तेलकट न होता किंवा रंगही न बदलता 4 पट 5 पट फुलणारे आपले साबुदाणा बटाटा पापड हे तयार झाले आहेत। अगदी साधीशी सोपी पद्धत आहे। फक्त आपल्याला 1-2 टिप्स लक्षात ठेवायच्या आणि त्यासोबत अचूक प्रमाण घ्यायचंय। तळून झालेले पापड आता तुम्हीच बघा काय मस्त झाले आहेत। अजिबात तेलकट न होता छान खुसखुशीत झाले आहेत। आपण यामध्ये घातलेली मिरची देखील मिक्सरला बारीक करून घातलेली असल्यामुळे तेलामध्ये ती पटकन जळत नाही आणि यामुळे हे पापड खाताना देखील अजिबात ठसका सुद्धा येत नाही। तर तुम्हाला आजची ही साधीशी सोपी कृती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन वाळवण रेसिपीज, उन्हाळी रेसिपीज बघायच्या असतील तर खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात। बाय बाय।